पाकिस्तानच्या गोरीचे संगमनेर कनेक्शन उघड, तर गोल्डन मार्केटवर एफडीआरचा छापा. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल. बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतली. प्रेक्षकांनो, संगमनेर शहर पोलीस ठाणे परिसरात शनिवार दिनांक 1 रोजी सीमेपलीकडील पाकिस्तानात तयार होणारी व मानवी आरोग्यास घातक मानली जाणारी गोरी ब्युटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीम संगमनेरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित औषध प्रशासनाच्या अर्थातच एफडीआर पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने शनिवारी दुपारी गोल्डन मार्केटमधील दुकानावर छापा टाकत 12,900 रुपयाचा पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला. या प्रकरणी संबंधित दुकानदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध निरीक्षक सोमनाथ मुळे अहिल्यानगर यांच्या फिर्यादीनुसार शाहिद रियाज शेख वय वर्ष 36 राहणार शिकलकर लेन मोगलपुरा पुणे रोड व दुसरे दुकान रहमतनगर जोरवे रोड संगमनेर याच्या दोन्ही दुकानावर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान पाकिस्तान स्टँडर्ड असा उल्लेख असलेल्या गोरी ब्युटी क्रीम व गोरी डे अँड नाईट क्रीमचा साठा आढळून आला. यामध्ये विविध किमतीचे बॉक्स जप्त करण्यात आले असून भारतात विक्रीसाठी परवानगी नसताना ही उत्पादने विक्रीसाठी ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. या सौंदर्य प्रसाधनातील काही घटक त्वचा, मूत्रपिंड, किडनी तसेच मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील हे उत्पादन संगमनेरपर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचले याचा तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक समीर बारावकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे, बाबासाहेब सातपुते, विजय आगलावे, सागर नागरे यांच्या पथकाने औषध प्रशासनाच्या सहकार्याने ही कारवाई केली असून पुढील तपास शहर पोलीस करत आहे. न्यूज एनएपी करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.